एकीकडे शिवसेना भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी युती होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आज सर्व 122 जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली गावात समावेश केलेल्या 27 गावांमध्येही शिवसेना उमेदवार उभे करणार आहे। या 27 गावांमध्ये 21 वॉर्ड आहेत। शिवसेनेच्या सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। शिवसेना कल्याण डोंबिवलीची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे। दुसरीकडे भाजप रिपाईशी युती करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। आपण तो कल्याण डोंबिवली निवडणुकीचा आज अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। युतीच्या आशा जवळजवळ 2 दिवसापूर्वी संपुष्टात आल्या होत्या। अखेर आज दोन्ही पक्ष आज निर्णय घेणार आहेत। शिवसेना 122 जागांवर आता आपले उमेदवार उभे करणार आहे, त्यामुळे युती आता संपुष्टात आली हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। आपण बघतोय कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून शिवसेना भाजपची एकत्रित सत्ता असले तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र युती करायची नाही असा सूर अगदी सुरुवातीपासूनच सेना असो किंवा भाजपच्या वर्तुळातून व्यक्त केला जात होता। आज अखेर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। दोन्ही पक्ष 122 जागांवर आपले उमेदवार निश्चित केलेले आहेत। दोन्ही पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे युती आता जवळजवळ ही संपुष्टातच आलेली आहे। युती तुटलेली आहे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे। भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी युती करणार आहे। ह्या संदर्भात बोलणी सुरू आहेत। जवळजवळ 22 जागा रिपब्लिकन पक्ष मागत आहे। नेमकं कशावर सेटलमेंट होतोय आता आपल्याला काही वेळातच कळेल, कारण आपण बघतोय की आज हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आपण बघतोय एक कुठेतरी नगरसेवक फोडण्यापासून भाजपकडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप सुद्धा गेल्या कित्येक दिवसापासून शिवसेना करते आहे। त्यामुळे दोघांमधले मतभेद कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून समोर आले होते आणि आज अखेर आता ही युती संपुष्टात आलेली आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत सत्तेमध्ये महापालिकेत एकत्र आहेत, ते आता स्वतंत्र लढतील।